नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ येत आहे. त्याआधी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मुंबईमध्ये ट्रान्सपोर्टसाठी लोकलचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो, मुंबई लोकलचा. आणि दर दिवशी या मुंबई लोकलमधून लाखो प्रवासी प्रवास करतात आणि म्हणूनच या लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखलं जातं. जशी जशी लोकसंख्या वाढते तशी तशी या लाईफलाईनला अपग्रेड करायचे आता प्रयत्न सुरू आहेत. मग त्यामध्ये नवीन रेल्वेचे मार्ग असू देत किंवा लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवली जात आहे. त्याचपैकी आज आपण एका मोठ्या प्रोजेक्टचा आढावा घेणार आहोत. आत्ता आम्ही सध्या आहे मध्य रेल्वेवरील अतिशय महत्त्वाच्या अशा पनवेल रेल्वे स्थानकात. पनवेलमधून मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील अत्यंत महत्त्वाची लाईन म्हणजेच हार्बर लाईनची सुरुवात होते. पनवेलमधून ठाणे, CSMT गोरेगाव या ठिकाणी लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्याचप्रमाणे पनवेल हे कोकणासाठीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. कोकणात जाणाऱ्या आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या या पनवेल मार्गेच जातात. त्याचप्रमाणे पनवेलहून कर्जतसाठी सुद्धा सिंगल लाईन सध्या उपलब्ध आहे. याच पनवेल स्थानकाचे मोठे रिमॉडेलिंग आणि एक्सपान्शनचे काम सुरू आहे. आज आपण त्यातच अपडेट पाहणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. या पनवेल स्थानकाचे अपडेट बघण्यासाठी आपण या स्थानकाला 3 भागात डिवाइड करूया. पहिला म्हणजे उपनगरीय रेल्वे स्थानक, दुसरा म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि तिसरा म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे टर्मिनल स्थानक. सगळ्यात आधी आपण बघूयात पनवेलचे उपनगरीय रेल्वे स्थानक. पनवेलमधून हार्बर रेल्वे मार्गाची सुरुवात होते. तसेच पनवेल ते कर्जत या नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाची उभारणी सुद्धा सध्या जोरात सुरू आहे. त्याचेच काम येथे सुरू आहे आणि त्यासाठी आता येथे स्थानकाच्या रचनेत फार मोठे बदल करण्यात आले आहेत. कर्जत उपनगरीय मार्गाच्या प्लॅटफॉर्मसाठी CSMTच्या दिशेने 90 मीटरचे प्लॅटफॉर्म्स वाढवण्यात आले आहेत आणि मे 2026 पासून उपनगरीय मार्गाचे प्लॅटफॉर्म्स 90 मीटर पुढे सरकवले गेले आहेत आणि आता तिथे डिमॉलिशन आणि प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. येथे आधी उपनगरीय स्थानकाची इमारत आणि तिकीट काउंटर होते, जे आता दुसऱ्या नवीन इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात आले आहेत. हे आहे पनवेल स्थानकाचे प्रवेशद्वार आणि तिकीट काउंटर. येथे आता कर्जत उपनगरीय मार्गाचे मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. याच पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. हे आहेत प्लॅटफॉर्म क्रमांक 13 आणि 14 जे कर्जत उपनगरीय मार्गासाठी बनवले जात आहेत. या कर्जत प्लॅटफॉर्मच्या वर असलेले डेक स्ट्रक्चर, येथे सुद्धा आता छताची उभारणी सुरू आहे. आता हे 2 ते प्लॅटफॉर्म तुम्ही बघताय, यापैकी हे दोन्ही आहेत प्लॅटफॉर्म नंबर 13 आणि 14. हे फक्त आणि फक्त पनवेल कर्जत सबर्बन लाईन म्हणजे पनवेल कर्जत लोकल ट्रेनसाठी वापरले जाणार आहेत. तसंच तुम्ही तिकडे जो बघताय, ही जी भिंत आहे त्या भिंतीच्या पुढे आहे WDFC आणि ह्याच्या बाजूला जी एक तिथे लाईन दिसते ती लाईन रिव्हर्सल लाईन असेल. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की पनवेल कर्जत आणि पुढची ती हार्बर लाईन हे एकमेकांना जोडले जाणार नाही आहे. आता हा आहे कर्जत लाईनचा प्लॅटफॉर्म
आता हा इथून इथपर्यंत येऊन इथे पुढे संपतोय. या इथे हा कर्जत लाईनचा प्लॅटफॉर्म इथे संपतोय आणि ह्याच्या पुढे आपली रेग्युलर हार्बर लाईन चालू होती. आता हा जिथे संपतोय इथून मध्ये तुम्हाला पॅसेंजर मुवमेंटसाठी एक जागा केलेली आहे. म्हणजे जे कर्जत लाईनहून पॅसेंजर येतील त्यांनी इथे उतरून पुढे त्या लोकलने पुढे जायचं. कर्जत उपनगरीय मार्गाच्या बाजूला असलेला हा रेल्वे मार्ग आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि याच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा हा आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. आणि आता हा मार्ग ऑपरेशनल झाला आहे. या फ्रेट कॉरिडॉरचे सर्वात मोठे हायलाइट म्हणजे डबल स्टॅक कंटेनर ट्रेन्स, जी आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. आता आपण जाऊयात पनवेलच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या टर्मिनल प्लॅटफॉर्म्सवर. येथे सुद्धा आता कामाने गती पकडली आहे. पनवेलहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी या टर्मिनल प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात येत आहे, ज्यामध्ये एकूण 5 प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जात आहे. आता येथे प्लॅटफॉर्मचे आणि स्लॅबचे काम सुरू असलेले दिसून येईल. आता आपण आहोत पनवेलच्या टर्मिनस प्लॅटफॉर्मवर. येथे एकूण 5 प्लॅटफॉर्मची निर्मिती केली जात आहे. प्लॅटफॉर्म नंबर 8, 9, 10, 11 आणि 12. आता हे आहेत पनवेलचे टर्मिनल प्लॅटफॉर्म्स. त्यापैकी हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 7 जो आत्ता पण वापरला जातो तो 7, हा या पुढचा 8, हा 9, तो 10, 11 आणि पुढे 12. येथे सुद्धा आता कामाचा पेस वाढलेला आहे. प्लॅटफॉर्मचं तुम्ही इकडे बघाल तर फरशा लावून झालेल्या आहेत आणि या साईडला सुद्धा मोठ्या प्रमाणात स्टेशनचं काम सुरू आहे. एकंदरीतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अन्य येऊ घातलेले इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने पनवेल रेल्वे स्थानकावर होणारी वाढती गर्दी आणि ताण लक्षात घेता या रेल्वे स्थानकाचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण आणि नूतनीकरणाचे काम अगदी जोमात सुरू आहे. डिसेंबर 2026 पर्यंत या कर्जत मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि टर्मिनसच्या कामाला अजून किमान 1 वर्षाचा अवधी तरी नक्कीच लागेल. तुम्हाला या संपूर्ण प्रकल्पाबद्दल काय वाटते हे कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूयात पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाच्या अपडेटसह. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे सुद्धा पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.